यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। अजित पवार विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीमधील एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। गेल्या 6 तासांपासून व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची चौकशी सुरू आहे। सीआयडी कडून स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचं काम सुरू आहे। आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले होते, निष्काळजीपणाचे आरोप केले होते आणि आता व्हीके सिंग यांची 6 तासांपासून चौकशी सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, होय, सकाळी 11 वाजता बरोबर व्हीके सिंग इथे सीआयडी ऑफिसला आले होते आणि या केसचे अजित पवार विमान अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी तपास हा एसपी म्हणजे पोलीस अधीक्षक सीआयडीचे PR पाटील यांच्याकडे सुरू आहे आणि त्यांना हिरेमठ सर आणखीन त्यांचे वरिष्ठ सहकारी असे हे दोघंही या सगळ्या तपासाची बाजून तपास करताय। आणि आज व्हीके सिंग यांची तपासणी सुरू आहे ते PR पाटील यांच्या केबिन मध्ये आणि तिथे हिरेमठ सरही आहेत। खाली सीआयडीचे मेन महानिरीक्षक रामानंद सर पण 2 वाजता इथं आले आणि त्यांनी चौकशीचा एकदम आढावा घेतला आणि पुन्हा तिथे त्यांच्या केबिन मध्ये माहिती अशी मिळते सूत्रांच्या अनुसार की तुम्ही हे अजितदादांच्या पक्षाकडनं विमानाची ऑर्डर कधी आली होती, मी बुकिंग कधी आलं होतं, तुम्ही किती वेळ त्याला विमान चांगल्या पद्धतीचं होतं, त्यात काही तांत्रिक अडचणी होतं, काही निष्काळजीपणा झाले का, पायलट खरंच तुम्ही बदलले होते का, जे सातत्याने थेरी मांडल्या जातात की 2 पायलट ऐनवेळी बदल गेले जे ट्रॅफिकमध्ये अडकले, खरंच तसं काही झालंय का, आणि त्या पायलटची परिस्थिती, मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती कशी होती आणि यापूर्वी त्याचा अनुभव काय, तुमचा अनुभव काय, तुमच्या कंपनीचं या संबंधीचा अनुभव काय, या सगळ्या गोष्टीचं सगळं इन डिटेल मध्ये स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं जातं आणि कुठं काही संशय आहे का त्याची तपासणी केली जाते। अगदी चंद्रकांत, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।